राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज 20 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली। सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत मतदारांनी त्यांचा हक्क बजावला। आता राज्यात कोणाचं सरकार येणार आणि कोणत्या मतदारसंघातून कोण विजयी होणार याचा अंदाज काही एक्झिट पोलच्या द्वारे आपण जाणून घेऊया। नमस्कार, मी सर्वेश, तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात आणि महत्त्वाचं। तर इलेक्टोरल एजच्या एक्झिट पोलनुसार मवियाला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मवियाला 150 तर महायुतीला 118 जागा मिळण्याचा अंदाज आहे। आता कोणत्या पक्षाला किती जागांचा अंदाज सांगितलाय ते बघू। तर महायुतीच्या भाजपला 78, शिंदे शिवसेनेला 26, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 14 जागा मिळतील असा अंदाज आहे। तर मवियामध्ये काँग्रेसला 60, ठाकरे शिवसेनेला 44, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 46 जागांचा अंदाज यांनी सांगितलाय। तसंच पी मार्कचा एक्झिट पोल समोर आलाय। या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महायुतीला राज्यात 137 ते 157 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीला 126 ते 146 जागा मिळण्याची शक्यता या एक्झिट पोलमध्ये दाखवण्यात आली आहे। अहो, मला सारखा दम लागतोय हो। आज माझा अजिबातच मूड नाहीये। मला ना कसं तरी होतंय, माझ्या हातापायाला मुंग्या येतायत हो। माझं खूप डोकं दुखतंय आज। अहो, माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्यात, लवकर आणून द्या ना। या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना। अहो, या त्रासावर सोपा उपचार आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक। तर पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार राज्यात महायुतीचे सर्वाधिक उमेदवार विजयी होणार असल्याचा अंदाज आहे। या पोलच्या अंदाजानुसार महायुतीचे 122 ते 186 उमेदवार जिंकतील, तर मवियाचे 69 ते 121 उमेदवार जिंकू शकतील असा अंदाज आहे। तर 12 ते 29 इतर जिंकतील असा अंदाज पोल डायरीने वर्तवला आहे। पोल डायरीने भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज सांगितलाय। त्यांच्या अंदाजानुसार भाजपला 77 ते 108 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 18 ते 28 उमेदवार जिंकतील असा अंदाज पोल डायरीने त्यांच्या एक्झिट पोलमधून सांगितला आहे। तसंच चाणक्य स्ट्रॅटेजीचा एक्झिट पोल समोर आला। यात महायुतीला 152 ते 160 जागा मिळतील असं हा पोल सांगत आहे, तर महाविकास आघाडीला 130 ते 138 जागा मिळतील असा यांचा अंदाज आहे। तर 6 ते 8 जागा इतर आणि अपक्षांना मिळतील असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे। तसंच मेगा अपडेट्स यांच्या एक्झिट पोलनुसार भाजपा महायुतीला 150 ते 170 जागा निवडणूक निकालात मिळतील, तर काँग्रेससह महाविकास आघाडीला 110 ते 130 जागांपर्यंत मजल मारता येईल। तसंच अपक्ष आणि इतरांना 8 ते 10 जागा मिळतील असा यांचा अंदाज आहे। पण हे झाले एक्झिट पोलचे अंदाज। पण आज मी आणि तुम्ही आपण सर्वांनी मतदान केलंय, त्यामुळे तुमचा अंदाज काय तो महत्त्वाचा आहे। तो आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा सत्य पे सत्ता।